नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण टेन्स बद्दल चर्चा करत होतो आणि आपण काळाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि याचे प्रत्येकी 4 उपप्रकार आपण याच्याबद्दल चर्चा केलेली होती. आणि आपण काळाच्या मुख्य प्रकारामधला जो वर्तमान काळ आहे त्याचा पहिला उपप्रकार आपण अभ्यासलेला होता, तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. त्याचबरोबर मुख्य प्रकारातला जो भूतकाळ आहे नंबर 2 चा पास्ट टेन्स, त्याचाही पहिला आपण उपप्रकार अभ्यासला होता, तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. Actually in last period we discussed on some kinds of tense, simple present tense and second simple past tense. In this video lecture we are going to discuss on some kinds of future tense, simple future tense. In this video lecture we are going to discuss on number 3, some kinds of number 3, simple future tense, also known as future indefinite tense, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असं म्हणतो. कारण आपण या अगोदर चर्चा केलेली आहे की आपण अगोदर 3 साधे काळ, 3 चालू काळ, 3 पूर्ण काळ आणि 3 चालू पूर्ण काळ असे आपण एकूण 12 उपप्रकार अभ्यासणार आहोत. आणि आपण याच्यावरही चर्चा केली की आपण हे लक्षात ठेवण्यासाठी आपण 3 साधे, 3 चालू, 3 पूर्ण, 3 चालू पूर्ण काळ आपण अभ्यासणार आहोत. आता त्याच्यातला तिसरा जो प्रकार आहे साध्यामधला, तो आपण इथं आज अभ्यासणार आहोत, तो म्हणजे साधा भविष्यकाळ. यापूर्वी आपण साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ याच्यावर चर्चा केलेली आहे. बिफोर दिस व्हिडिओ लेक्चर we discussed on the simple present tense and simple past tense. In this video lecture we are going to discuss on simple future tense. Before that, we are going to discuss on what is the definition of future simple future tense, फ्युचर इंडेफिनिट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असं म्हणतो. त्याची व्याख्या काय आहे मग तर बघा, when the action spoken by a word refers to the future time, this is important, it is important, the time to come the verb is said to be in future tense. Once again, listen carefully. The definition of simple future tense: when the action spoken by a verb refers to future time. In future time, the time to come, the verb is said to be in future tense. Now, we are going to discuss on use of simple future tense. What is the use of simple future tense? When we use the simple future tense, आपण साधा भविष्यकाळ कधी वापरतो किंवा साधा भविष्यकाळ उपयोगात कधी येतो तर नंबर 1, एखादी गोष्ट किंवा एखादी क्रिया आपण करणार आहोत, म्हणजे आपण अगोदर भाकीत करतोय, प्रिडिक्ट करतोय की मी ते करणार आहे, असं होणार आहे, ज्या गोष्टी घडणार आहेत या गोष्टी आपण भविष्यात करणार आहोत, हे सांगण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. एखादी गोष्ट किंवा घटना घडणार आहे किंवा होणार आहे किंवा आपण ती करणार आहोत हे सांगण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. The simple future tense is used to express a single action in future. When we use the simple future tense, the simple future tense used to express a single action in future. भविष्यात एखादी गोष्ट आपण करणार आहोत, एखादी गोष्ट घडणार आहे, एखादी क्रिया होणार आहे हे सांगण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. फॉर एक्झाम्पल, she will speak in English. समजा एखाद्या
विद्यार्थ्यांना जर समजा इंग्लिश स्पोकन क्लास लावलेला असेल, तो कशासाठी लावलाय? आपल्याला इंग्रजी बोलता यावी म्हणून. आणि मग नक्कीच तो डेफिनेटली विद्यार्थी असो किंवा विद्यार्थी, शी विल स्पीक इन इंग्लिश. ती निश्चितच भविष्यात काय होईल? इंग्रजी बोलेल किंवा बोलणार. म्हणजे भविष्यातली क्रिया सांगण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ वापरतो. हे झालं यूज. आता यानंतर आपण पाहणार आहोत की मराठी मधलं वाक्य साध्या भविष्यकाळाचं कसं आहे, ओळखायचं कसं, किंवा मराठी मधलं साध्या भविष्यकाळाचं वाक्य ओळखायचं कसं, किंवा मराठीमध्ये साध्या भविष्यकाळामध्ये बोलायचं कसं. हाऊ टू फाइंड आउट द सेंटेन्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स इन मराठी अँड ऑल्सो इन इंग्लिश. इंग्रजी मधलं सुद्धा साध्या भविष्यकाळाचं वाक्य ओळखायचं कसं, त्याचबरोबर एखादं वाक्य बनवायचं कसं किंवा बोलायचं कसं, हे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर इथे गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कीप इन माइंड, जेव्हा आपण मराठी मधलं साध्या भविष्यकाळाचं वाक्य आपण बोलतो त्यावेळेस त्या मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी काय येतं? तर ल, तो जाईल ल, किंवा न जाणार, किंवा ल किंवा जाईन न, किंवा ऊ आम्ही जाऊ, किंवा ना करेल करू यासारखे शब्द जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी आलेले असतात तेव्हा ते वाक्य मराठीचं ते वाक्य साध्या भविष्यकाळाचं असतं. तर साध्या भविष्यकाळाच्या वाक्यामध्ये मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी ल, न, नार, ऊ, करेन यासारखे शब्द आलेले असतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, मी इंग्रजी शिकेन, किंवा ती इंग्रजी बोलेल, आम्ही इंग्रजी बोलू, हे मराठीतलं वाक्य आहे. अगदी त्याच पद्धतीचं इंग्लिश मध्ये सुद्धा, पण आपल्याला तिथं त्याच्या अगोदर थोडंसं त्याचं स्ट्रक्चर अभ्यासावं लागेल. तर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कीप इन माइंड, कारण आपण साध्या वर्तमान काळामध्ये आणि साध्या भूतकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये घेतलेले नव्हते. कारण इथे एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कीप इन माइंड, की 12 काळापैकी 2 काळ ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स, हे 2 काळ असे आहेत की त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, ते येत नाही. पण साध्या भविष्य काळापासून वाक्यामध्ये किंवा टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये, फॉर्म्युला मध्ये, सूत्रामध्ये हेल्पिंग वर्ब साध्या भविष्य काळापासून येतात आणि या साध्या भविष्य काळामध्ये शल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद येतात. आणि या काळामध्ये आय पारंपरिक पद्धतीनं आय आणि बी बरोबर आपण शल वापरतो आणि बाकीच्या सर्व कर्त्या बरोबर आपण विल वापरू शकतो. किंवा मॉडर्न ग्रामर मध्ये, इन द मॉडर्न ग्रामर वी कॅन यूज विल विथ द ऑल सब्जेक्ट. आपण मॉडर्न ग्रामर मध्ये सर्वच कर्त्याबरोबर विल हे हेल्पिंग वर्ब वापरू शकतो. ओके, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल. हे आपल्याला हेल्पिंग वर्ब, आता इथून पुढे हेल्पिंग वर्ब येतात वेगवेगळ्या काळामध्ये, प्लस मेन वर्ब, फर्स्ट फॉर्म, प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट
प्लस ॲडव्हर्बियल. आता आपण याचं एक सूत्र तयार करू. S स्टँड फॉर सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल. आता शल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं मी आता सांगितलं. प्लस MP1 प्लस O प्लस CO प्लस AD. It is a formula of simple future tense. ओके. आता एक इंग्रजी मधलं उदाहरण बघू आपण याचं. मी एक गोष्ट ऐकेन. आता हे मराठीतलं वाक्य आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक गोष्ट ऐकेन. ओके, मी एक गोष्ट ऐकेन. आता आपल्याला इथं शेवटी बघा न आले. या मराठीच्या वाक्यामध्ये काय झाले, मुख्य क्रियापदाच्या शेवटी न आले. तर मग इंग्लिश मध्ये काय होईल, आय. आणि मी तुम्हाला आता सांगितलं पारंपरिक पद्धतीने आपण आय बरोबर काय घ्यायचं, आपल्याला आय आणि बी बरोबर शल घ्यायचंय. आय शल लिसन अ स्टोरी. लिसन अ स्टोरी. इट इज अ फॉर एक्झाम्पल ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. आणि अशा पद्धतीने आपण आय, बी, यू, ही, शी, इट, दे, एखाद्या मुलाचं नाव, एखाद्या मुलीचं नाव घेऊन आपण असे वाक्य साध्या भविष्यकाळाचे बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबू. यानंतरचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओ तासिकेमध्ये पाहू. धन्यवाद.